लग्न सोहळ्यातील किरकोळ वादातून भीषण हाणामारी. पिंपळनेरमध्ये तिघांचा मृत्यू. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात सुरू असलेला विवाह सोहळा अचानक दुःखद घटनेत परिवर्तित झाला. नातेवाईकांमध्ये झालेल्या छोट्याशा कारणावरून वाद निर्माण झाला आणि तो क्षणात तीव्र होत हाणामारीत बदलला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून 2 ते 3 जण गंभीर जखमी झाले. घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण पसरले. घटनेचा तपशील. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान 2 गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद चिघळत गेल्याने हाणामारी झाली आणि काही जणांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याने समोर आले. यात सोनू गोसावी, देवेंद्र पवार आणि साई गोसावी यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांची कारवाई. प्रकारानंतर आरोपी कारने गुजरातच्या दिशेने पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र पिंपळनेर पोलिसांनी वेगाने हालचाल करत ओटाबरी घाट परिसरात स्थानिकांच्या मदतीने रस्ता अडवून संशयित वाहन पकडले. या प्रकरणी सोनगड येथील कांतीलाल गोसावी वय 42, जयवंत गोसावी वय 36 आणि वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान पिंपळनेर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत. ते दाखवलं की बाबा तुझ्या लग्नात असा विषय तो तुझ्या तिथले नवरदेव सोनगडचा तुमचा नवरदेव आहे तर त्याला सांगा, त्याला समजवतील, भांडणं तंड व्हायला नको. तरी मला आहे ना, माझ्या मनात भीती होती का माझे पोरं आहे, माझे विचार 10 पोरं आहे म्हटलं भांडणं होतील, काय झालं लग्नवाल्याचे बी नुकसान होईल, पोरांचा बी नुकसान होईल आणि आपल्या इच्छा नाही का कोणाचं इथं वाईट व्हावं. तर मी जय अण्णाला सोबत घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो. साहेब कार्यक्रमाला असताना तर अण्णा म्हणायला लागले म्हणे आपण संध्याकाळी निवांतपणे येऊ म्हणे आणि निवांतपणे येऊन म्हणे आपण कार्यक्रम करू. चाल म्हणे आपण नवरदेवचा बापाला भेटून घेऊ म्हणे, साखरपुडा आहे तर भेटून घेऊ. म्हटलं अण्णा तुम्ही भेटून घ्या, आपण सोबतच जाऊ. तिथं भेटायला गेलो तर आमच्या आधीच ते येऊन बसले होते. तर त्यांचं बोलणं मला बघून वेगळीच पद्धतीने त्यांचं बोलणं चालू होता. मग ते टेटसच्या विषय काढला. म्हटलं समाजाचं लग्न आहे, जर तुम्ही सोनगडचा नवरदेव आणताय ते टेटस असे ठेवू नका. म्हटलं भांडणं होतील, म्हटलं समोरच्याच्या नुकसान जा रे बरे तुला काय करायचं. त्याच्यावरून मग डायरेक्ट सुटले आणि जे मध्ये आला त्याला चालूच पडून गेलं. मला न्याय पाहिजे, बाकीचं काही नाही. मी डेड बॉडी नाही तर हातात घेणार नाही.